शिवरायांच्या दरबारामध्ये कुणीही मुस्लिम नव्हते। भाजपा आमदार नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। शिवरायांची लढाई ही हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होती असं राणेंनी म्हटलेलं आहे। शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या चौथीच्या पुस्तकामध्ये मुस्लिम बावळ्यांचा उल्लेख आहे। नितेश राणेंना चौथीच्या पुस्तकातला इतिहास माहित नाही का? राणे मुलांना चुकीचा इतिहास शिकवतायत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आहे। काटे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे, उगाच टेपरगॉर्डन चालवतात। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही। हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे, ज्वलंत इतिहास। आणि म्हणून जे काही कोण अतिशहाणे आहेत, जास्त शिकलेले, त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर। नाही, शिवाजी महाराजांनी कुठली मस्जिद तोडली नाही, कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर, सगळं झूट आहे। आणि याच विषयावर आपण अधिक बोलूया। माझा सहकारी विक्रांत शिंदे सध्या या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। विक्रांत, जी गोष्ट चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे ती गोष्ट राज्याच्या मंत्र्यांना माहीत नसावी हे खऱ्या अर्थानं दुर्दैव म्हणून याकडे बघावं लागेल। कारण एका बाजूला आपण हे वक्तव्य दाखवतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण चौथीच्या पुस्तकामध्ये जो उल्लेख आहे तोही सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय। खरं आहे गुरुप्रसाद, खरं तर शालेय शिक्षणामध्ये ज्याला आपण प्राथमिक शिक्षण म्हणतो त्यातला शेवटचा वर्ग हा चौथीचा असतो। या प्राथमिक शिक्षणातली ही माहिती जर मंत्र्यांना नसेल तर ते घातक आहे। ती माहिती नेमकी काय? आपण दोन विषय आहेत। पहिला विषय असा की शिवरायांनी कधी मशिदी पाडल्या नाहीत असं काही जण म्हणतात, हे झूट आहे असं नितेश राणे म्हणाले। त्याबद्दल चौथीच्या पुस्तकात नेमकं काय लिहिलेलं आहे आपण ते आधी बघूया। त्याबद्दल चौथीच्या पुस्तकात असं लिहिलंय, शिवराय साधू सज्जनांना फार मान देत, त्यांना मंदिरं प्रिय होती, त्यांनी मशिदींचंही रक्षण केलं, हे चौथीच्या पुस्तकात लिहिलेलं आहे गुरुप्रसाद। त्यांना भगवद्गीता पूज्य होती, त्यांनी कुराण शरीफचाही मान राखला, ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरांनाही ते जपत, असं सुद्धा लिहिलंय। त्याच्या पुढे असं लिहिलंय, शिवराय विद्वानांचा आदर करत, परमानंद, गागाभट्ट, धुंडीराज, भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला। तसंच संत तुकाराम, त्यासोबतच बाबा याकूत आणि मौनी बाबा यांचाही सत्कार केला। हा झाला मुद्दा मशिदींचा जो नितेश राणे बोललेत। दुसरा मुद्दा ते असं म्हणालेत की शिवरायांच्या सैन्यामध्ये कोणीही मुस्लिम नव्हतं। त्याविषयी चौथीच्या पुस्तकात काय लिहिलंय तर त्याविषयी असं लिहिलंय, जेव्हा सिद्दी जोहरनं पन्हाळ्याला वेढा घातला तेव्हा सिद्दी हिलाल आणि त्याचा पुत्र शिवरायांच्या बाजूने लढले। एवढंच नाहीये, आणखी सुद्धा बरेच मुद्दे या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत। हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचं स्वप्न होतं। हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे जातीचे असोत, त्यांचं राज्य ते हिंदवी राज्य, हिंदवी स्वराज्य असं लिहिलेलं आहे। या व्यतिरिक्त काय आहे, नावं लिहिलेली आहेत, कोणकोणते सरदार होते तर ती नावं नेमकी काय आहेत? शिवरायांच्या सैन्यामध्ये हेटकरी होते, मराठे होते, मुसलमान होते। त्यांच्या पायदळात नूर बेग नावाचा प्रमुख सेनानी होता। त्यांच्या आरमार दलातील अधिकारी दौलत खान, सिद्दी मिस्री तसंच त्यांचा वकील काझी हैदर हे मुसलमान होते, असं चौथीच्या पुस्तकात लिहिलंय। बरं गुरुप्रसाद, हा जो मसुदा आहे तो चौथीचं पुस्तक 2014 साली प्रकाशित झालेलं आहे। साधारण 2 ते 3 वर्षांपूर्वी हे पुस्तक बदललेलं आहे। मात्र जेव्हा इतिहास शिकवणाऱ्या चौथीच्या शिक्षकांशी मी बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे काही नावं ही अजूनही पुस्तकात आहेत। शिवराय मशिदींचा मान करत होते, शिवरायांनी मशिदींना संरक्षण दिलं होतं, शिवराय त्यांचं रक्षण करत होते, हे अजूनही पुस्तकात आहे। जर चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात हे असेल, हे जर आपण चौथीच्या मुलांना शिकवतोय आणि मंत्री अशा प्रकारे वक्तव्य करत असतील, तर मग इतिहासाबद्दलचं नेमकं मंत्र्यांचं धोरण आणि शिक्षण विभागाचं धोरण, मूळ इतिहास आणि मंत्र्यांचं मत हे वेगवेगळं आहे। आणि जर वेगवेगळं असेल तर इतिहास बदलण्याचा हा अट्टहास नेमका कशासाठी, हा प्रश्न महत्त्वाचा आहे गुरुप्रसाद। खरं आहे विक्रांत, मूळ इतिहास जो आपण सगळ्या शालेय विद्यार्थ्यांना शिकवतोय तो इतिहास आणि मंत्र्यांना ठाऊक असलेला इतिहास हा वेगळा आहे का, याच्याविषयी आता बोलावं लागेल। धन्यवाद विक्रांत या सगळ्या विश्लेषणासाठी आणि सगळ्या माहितीसाठी। तर नितेश राणे यांच्या विधानावरनं आता वाद नवा उफाळलेला आहे।